व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सिमिलॅरिटी 10वी M2 फर्स्ट टॉपिक बघतोय आणि एक्सरसाइज 1.1चा हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. या पूर्ण एक्सरसाइजमध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा सिंपल फॉर्म्युला काय? हाफ इंटू बेस इंटू हाईट. एकदम सिंपल फॉर्म्युला. पण हा कोणत्या ट्रायंगलसाठी आहे? राईट अँगल ट्रायंगल मित्रांनो. जर का राईट अँगल ट्रायंगल असेल म्हणजे 90 डिग्री जर असेल, मराठीमध्ये काटकोन त्रिकोण म्हणतात त्याला. जर राईट अँगल ट्रायंगल असेल, समजा ट्रायंगल ABC आहे, तर एरिया कसा काढायचा? एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस काय असणार इकडे? BC आणि हाईट काय असणार? AB. माहिती आहे सगळ्यांना? हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण हे कधी? जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असेल. राईट अँगल ट्रायंगल जर दिलेला नसेल तर तो फॉर्म्युला यूज करायचा नाही. ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊया, लक्ष द्या. बेस ऑफ द ट्रायंगल इज 9, हाईट इज 5, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10, हाईट इज 6. आता आपल्याला ना ह्या सममध्ये, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेला नाही आहे, तर डायग्राम तुम्ही स्वतः ड्रॉ करा. कसा ड्रॉ करायचा? एकदम सिंपल आहे बघा. प्रश्न वाचा. बेस ऑफ द ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगल आहेत तिथे, दोन ट्रायंगल आहेत. पहिला ट्रायंगल ड्रॉ करा. 90 डिग्रीचा काढायचा मित्रांनो. 90 डिग्रीचा राईट अँगल ट्रायंगल काढायचा. समजा असेल ABC. इथं अशी ही खून करायला विसरायचं नाही. दुसरा ट्रायंगल आहे समजा PQR. राईट अँगल ट्रायंगल. काय दिलं बघा? बेस ऑफ द ट्रायंगल इज 9. बेस 9 आहे. हा बेस 9 आहे. ठीक आहे. हाईट 5 आहे. ही उंची आहे. किती दिली आहे? 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा बेस काय दिलाय? 10. हा बेस आहे मित्रांनो, QR बेस आहे. हा किती दिलाय? 10. आणि हाईट किती दिली याची? 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. ठीक आहे, रेशो काढायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं हे सगळं सांगतो मी. एवढं कळालं का सांगा मला. आता हे ट्रायंगल दिले होते का क्वेश्चन मध्ये? म्हणजे नावं दिली का? नव्हती दिली. आपण सगळ्यात पहिलं काय करायचं? लेट ट्रायंगल ABC and triangle PQR be the required triangles. म्हणजे आपण यांचं इंट्रोडक्शन करून दिलं की हे आपण मनाने घेतली ना नावं दिली नव्हती ना क्वेश्चन मध्ये, डायग्राम पण दिला नव्हता. आपण मनाने केलं हा कारभार सगळा. त्याच्यामुळे इथे इंट्रोड्यूस करायचं की बाबा हे दोन ट्रायंगल रिक्वायर्ड ट्रायंगल्स आहेत, आपल्याला लागत होते त्यामुळे आपण घेतलेत. आता पुढे एरिया ट्रायंगल ABC काढूया आपण. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR. एक मिनिट. PQR मित्रांनो, एरिया ट्रायंगल ABC अपॉन का घेतलं? कारण इथं काय विचारलंय? रेशो. रेशो म्हणजे अपॉन घ्यायचं. लक्षात ठेवा, रेशो म्हणजे अपॉन घ्यायचं. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR. अपॉन का घेतलं कळालं का नक्की? एरवी आपण घेत नाही अपॉन. इथं विचारलंय रेशो सांगा म्हणून आपण अपॉन करतोय. फायनल डन. ओके. आता हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ट्रायंगल ABC चा बेस काय? BC आहे की नाही? BC. हाईट काय? AB. इकडे बघा बरं. हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय? QR. हाईट काय? PQ. इथपर्यंत काय डाऊट आहे का? चेक करा. ओके, बोल अथर्व, डाऊट आहे? हां, दोन्हीकडचे हाफ हाफ कॅन्सल. ते नेहमीच होणार कॅन्सल, राईट. रेशो असेल तर हाफ हाफ कॅन्सलच होतं. आता किमती टाकायच्यात फक्त आपल्याला. BC ची किंमत बघा 9, AB ची किंमत 5, QR ची किंमत 10 आणि PQ ची किंमत 6. 5 1 जा 5, 5 2 जा 10. सिंपल. 9 आणि 6 कोणत्या टेबलमध्ये येतात? 3 च्या टेबलमध्ये. कसं करायचं? 3 3 जा 9, 3 2 जा 6. कळतंय का नक्की? डाऊट आहे? सार्थक समजतंय का? 3 च्या टेबलमध्ये 9 पण येतो आणि 6 पण येतो. 3 3 जा 9, 3 2 जा 6. आता काय राहिलं बघा बरं. 3 इंटू 1 काय येतं? 3 आणि 2 इंटू 2 काय येतं? इथे लिहायचं एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3/4. चेक.
कळालंय नक्की काय केलंय? डाऊट आहे कोणाला? विचार विश्वजित, डाऊट आहे? असेल तर विचार, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला रेशो काढायचा होता, आपण रेशो काढला. रेशो म्हणजे अपॉन मध्ये लिहायचं, वरती एक एरिया खाली एक एरिया. राहिली गोष्ट सर हे कसं कळालं की वरती एबीसीच टाकायचं खाली पीक्यूआर टाकायचं, तुम्ही काही टाका, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटतंय पीक्यूआर वरती टाकायचं वरती टाका, एबीसी खाली टाकायचं खाली टाका. जर तुम्ही पीक्यूआर वरती टाकला आणि एबीसी खाली टाकला तर रेशो उलटा येईल, 4/3. ते सुद्धा बरोबर आहे. 3/4 पण बरोबर उत्तर आहे, 4/3 सुद्धा बरोबर उत्तर आहे. नक्की कळतंय? ऑल राईट. पण शक्यतो क्रमानं टाका, उगाच उलटा कारभार करू नका. तिथं पहिला ट्रायंगल पहिला दिला की नाही, दिलंय की नाही पहिल्याचं, मग ते वरती टाका, उलटा कारभार करूच नका. चला पुढे. आता बघा पुन्हा एकदा रेशो विचारलाय. पीसी इज परपेंडिक्युलर टू एबी. मित्रांनो ह्या चिन्हाचं अर्थ काय? परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्री बनवतो. बीसी आणि एबी मध्ये कोणता अँगल आहे? 90 डिग्री. हे बघा, बीसी आणि एबी इथं कोणता अँगल बनवतोय? 90 डिग्री. नक्की कळतंय का? याचा अर्थ परपेंडिक्युलर असं, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. असा टी जॉईंट आहे बघा, असा असा. हे जर झूम केलं तर असं दिसतं, असं. इथं 90 डिग्री बनतो, इथं पण 90 डिग्री बनतो. नक्की कळतंय? पीसी हा बीसी आणि हा एबी एकमेकांसोबत कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय अँगल येणार ते? 90 डिग्री. एडी आणि एबी पण परपेंडिक्युलर बघा, एडी आणि एबी. अरे जसं हे हे बघा ना, हे परपेंडिक्युलर आहे की नाही? हा अँगल कोणता आहे? 90 डिग्री. कळतंय की नाही? सेम तसंच. ओके. ऑल राईट. आता मापं दिलीत, मापं टाकूया. बीसीची व्हॅल्यू 4 आहे. तो बीसी इज 4. एडीची व्हॅल्यू 8 आहे. इथे टाकलं 8. ऑल राईट. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. लक्ष द्या. एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी फॉर्म्युल्यानुसार हाफ इंटू बेस इंटू हाईट. एबीसी कडे नीट लक्ष द्यायचं, एबीसी कडे, वरच्या ट्रायंगलकडे. बेस काय त्याचा? एबी. आणि हाईट काय? सीबी. हाफ इंटू एबी इंटू बीसी म्हणा किंवा सीबी म्हणा. डाऊट आहे का सांगा? फक्त एबीसी कडे लक्ष द्या. हवं तर तुम्हाला मी सेपरेट ड्रॉ करून दाखवतो. इकडे बघा, हा एबीसी आहे. सांगा आता बेस काय आणि हाईट काय? बेस काय? एबी. हाईट काय? सीबी किंवा बीसी. एकच आहे. कळतंय नक्की? डाऊट आहे? ऑल राईट. आता एडीबी बघा, हा खालचा ट्रायंगल बघा. एडीबी. ओके. सांगा बेस काय हाईट काय? एबी बेस आहे, हाईट काय? एडी. मित्रांनो बेस आणि हाईट मध्ये तुम्ही उलट पालट टाकलं तरी जमेल, तसा काय प्रॉब्लेम नाही. रिमेंबर दिस. फक्त चुकून टाकताना हाईट इकडची टाकू नका, मग लय मागत जाईल. कळतंय ना? 90 डिग्रीला चिटकून असणाऱ्या दोन साईड टाकायच्यात तुम्हाला. मग पहिले ही टाका, नंतर ही टाका, काय फरक पडत नाही. नो प्रॉब्लेम. एबी इंटू एडी, हाफ इंटू एबी इंटू एडी. डाऊट आहे? चेक. ओके. हाफ हाफ कॅन्सल, एबी एबी कॅन्सल. काय राहिलं उत्तर? एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी. बीसीची किंमत सांगा बरं किती आहे? बीसीची किंमत बघा तिकडे. बीसीची किंमत 4 आहे. एडीची किंमत 8. 4 1 जा 4, 4 2 जा 8. फायनल आन्सर एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू 1/2. सिंपल. समजलंय नक्की? डाऊट आहे? चेक. पक्का डाऊट नाही ना? अथर्व डाऊट आहे का? पहिलंच लेक्चर जाऊन विचारतो. असेल तर सांग मला, बिंदास. विनायक डाऊट आहे? विश्वजित? साई डाऊट आहे का तुला? तर या पुढच्या प्रश्नाकडे. आता थोडासा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, चांगलं लक्ष द्यावं लागेल. हे बघा, एकच मिनिट थांबायची, बॅटरी जरा चेंज करतो मी, कारण इम्पॉर्टंट समय मध्येच ते आवाज नको जायला.
I hope I am audible. Okay. ओके, तो या क्वेश्चन मध्ये कॉन्सेप्ट आहेत हे बघा. RQ is 6, PS is 6, PR is 12, find QT. ऑल राईट, नाव प्लीज कॉन्सन्ट्रेट, लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा, हा जो ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल तुम्ही आता कलर करतोय. ह्या ट्रायंगलच्या आहे ना दोन हाईट आहेत, दोन. एक हाईट आहे ही वाली आणि दुसरी हाईट आहे ही इकडची. ठीक आहे, ही हाईट. ट्रायंगलला मी परत ड्रॉ करतो वाटलं साहेब. बघा, हा ट्रायंगल आहे. थोडा चांगला ड्रॉ करून देतो, मला समजवतो मी असं का आहे. दिस इज PQR. हा ट्रायंगल आहे. आता याला दोन हाईट कसं काय आहेत, एक तर त्याच्या आतूनच चालली, क्यू पासूनच चाललेली आहे ना, ही तर तुम्ही नक्कीच पकडू शकता. मित्रांनो, जर ही हाईट पकडली ना, ही जर का हाईट पकडली तर बेस काय पकडायचा, PR. हा बेस, ही हाईट. कसं कळतं बेस कुठे आहे, हाईट कुठे आहे? 90 डिग्रीच्या चिन्हावरून कळतं. हे बघा, 90 डिग्रीचं चिन्ह आहे का नाही ते. ही बेस आहे, सॉरी ही हाईट आहे, आणि हा अख्खा काय झाला, बेस. बेस पूर्ण घ्यायचा, PR. आता अजून एकदा हा डायग्राम बघा. रमानासारखा डायग्राम निघत नाही तोपर्यंत जरा प्रॉब्लेम होत आहे. एक मिनिट. हा, आता जरा ठीक आहे. ओके, या ट्रायंगलकडे नीट बघा. जर मी आतली हाईट नाही घेते तर ह्याची हाईट काढायचा अजून एक पर्याय आहे. ह्याची हाईट आणखीन एका पर्यायाने कशी काढता येते नीट बघा. ज्याही वेळेला असा डायग्राम दिसेल तुम्हाला की एका बाजूला त्याचा टोक बाहेर आहे ट्रायंगलच्या, ह्या बाजूला आहे, तेव्हा ह्या ट्रायंगलची उंची तुम्ही अशी मोजू शकता, ह्या उंच टोकापासून खालपर्यंत. ह्या उंच टोकापासून स्ट्रेट खालपर्यंत ही उंची तुम्ही मोजू शकता. मित्रांनो, ही त्याची उंची आहे. तुम्ही जस्ट उंची मोजताय, ट्रायंगलच्या बाहेर जाऊन त्याची उंची मोजताय. एखाद्या घराचं उंच टोक समजा पलीकडच्या बाजूला आहे, म्हणजे डिझाईन केलेली आहे, इमॅजिन करा. राहायला तर तुम्ही इथंच आहात, एवढ्यातच राहताय, पण ही डिझाईन आहे, डिझाईन. तुम्हाला जर विचारलं की तुमचं घर किती उंच आहे, तर तुम्ही असं म्हणाल का अरे इथपर्यंत उंच आहे, नाही. तुम्ही म्हणाल बाहेर जाऊन, अरे बघा बघा एवढं उंच आहे, कळतं की नाही. मग बाहेर जाऊन जर बघितलं तर ही हाईट इथूनच मोजावं लागेल तुम्हाला, की नाही. इथून इथपर्यंत हाईट आहे. पण जर हाईट जर ही घेतली तर बेस काय घ्यायचा. मित्रांनो, मला सांगा, तुमचं घर कुठपर्यंत आहे, R पासून Q पर्यंतच आहे की नाही. पुढं आहे का घर तुमचं, नाही. मग बेस मात्र RQ घ्यायचा, लक्षात घ्यायचे. बेस काय घेणार तुम्ही, RQ, आणि हाईट काय घ्यायची तुम्हाला, PS. नक्की कळतंय. समजा हे घर आहे असं पकडा. या घराच्या आत तुम्ही गेलात आणि तुम्हाला विचारलं तुमच्या घराची उंची सांगा किती आहे. तुम्ही म्हणाले यार आत तर एवढं उंच आहे, पण ऍक्च्युअल याची उंची लय मोठी आहे. बाहेर आल्यावर कळेल तुम्हाला. बाहेर राहताय बघताय, अरे हे जर टोक, वरचं टोक जे बनवलंय घराचं, का बनवलंय माहित नाही, पण बनवलंय समजा, तितकं उंच आहे. तर तुमच्या घराची उंची ही झाली की नाही, बरोबर की नाही. हे जमीन आहे असं पकडा, ग्राउंड आहे, ग्राउंड. क्लिअर कळतंय. हा, पण आता तुम्ही म्हणाल मग बेस काय,
हाईट तर कळाली तुम्हाला की PS हाईट आहे. बेस काय, बेस कसं काय करणार? तुमचं घर कुठून कुठपर्यंत आहे, मर्यादा काय? इथून इथपर्यंत. काय एवढं घर आहे इथपर्यंत? नाही, इथून इथपर्यंत. मग ही झाली बेस. RQ काय झाला? बेस. आणि PS काय झाली? हाईट. एकदम सिंपल आहे. काय करायचं बघा, हे दोन्ही ट्रायंगल मी परत घेणार आणि परत लिहिणार ते. काय करतोय नीट बघा तुम्ही. एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, मित्रांनो, बेस पकडायचा PR आणि हाईट काय पकडायची? QT. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? जर हा बेस पकडला तर हाईट हीच पकडावं लागणार. सिंपल. हाफ इंटू PR इंटू QT. आता ज्यांच्या किमती आहेत ते किमती टाकून द्या. बघा, एरिया ट्रायंगल PQR हाफ इंटू PR ची किंमत किती आहे? 12. QT ची किंमत माहित नाही, तशीच टाका. डाऊट आहे इथपर्यंत काय? चेक करा. PR ची किंमत दिली ना आपल्याला 12. याची किंमत दिली, जी किंमत टाकायची. 2 1 जा 2, 2 6 जा 12. काय मिळालं? एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 6 इंटू QT, 6 QT. इक्वेशन नंबर 1. चेक. इथपर्यंत काय डाऊट असेल तर सांगा मला. मी फक्त व्हॅल्यू पुटअप केल्यात. मी बेस हा पकडला म्हणल्यावर हाईट ही पकडणार. PR ची किंमत होती माझ्याकडे म्हणून टाकली, नसती तर नसती टाकली. इथपर्यंत काय डाऊट आहे का? आता पुन्हा आपण त्याच ट्रायंगलचा एरिया काढायचा, पण ह्या मेथडने काढायचा. एकदा ह्या मेथडने काढला, आता ह्या मेथडने काढायचा. कसा काढतो नीट बघा. कलर चेंज करतो जरा लिहायचा. एरिया ट्रायंगल PQR हाफ इंटू, सांगा बरं बेस काय पलीकडे? सांगितलं तुम्हाला बेस किती? RQ है की नाही, आणि हाईट काय? PS. हाफ इंटू RQ इंटू PS. एरिया ट्रायंगल PQR हाफ इंटू RQ ची किंमत बघा बरं किती आहे? 6. PS ची किंमत 6. कळतंय नक्की? आता इथे कटिंग होणार आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6. बरोबर. 3 इंटू 6 आन्सर किती आलं? 18. थोडक्यात एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18. एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18. इथपर्यंत काय डाऊट आहे? त्याला इक्वेशन 2 टाका. मला सांगा, इकडे सुद्धा एरिया ट्रायंगल PQRच काढलाय आणि इकडे सुद्धा काय काढलाय? एरिया ट्रायंगल PQRच काढलाय. आपण सेमच एरिया काढतोय का नाही? एकाच ट्रायंगलचा एरिया आपण दोन वेगळ्या पद्धतीने काढतोय. आता आपण काय करायचं? सेकंड इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करायचं. म्हणजे काय करायचं बघा, एरिया ट्रायंगल PQR ची किंमत किती मिळाली आपल्याला? 18. ती इथं पुट करायची. इथं हा पण एरिया ट्रायंगल PQRच आहे ना. हे आणि हे सेम दिसतंय की नाही विश्वजित? हे बघ आणि हे बघ सेम आहे की नाही? याची किंमत किती आहे? 18. हीच 18 किंमत इथं टाकायची. इथे काय लिहितो बघा मी, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 पहिले लिहून घेऊया आपण. एरिया ट्रायंगल PQR 6 इंटू QT. हे इक्वेशन 1 आहे की नाही? एरिया ट्रायंगल PQRच्या जागी काय टाकणार आपण? 18. इथे टाकायचं 18. 18 इज इक्वल टू 6 इंटू QT. 6 मल्टिप्लाय करतो इकडे गेल्यावर काय करणार? डिवाइड. 18 अपॉन 6 इज इक्वल टू QT. 6 1 जा 6, 6 3 जा 18. QT ची किंमत किती मिळाली? 3 युनिट्स लिहायचं. युनिट्स. मीटर सेंटीमीटर माहित नसेल तर काय लिहायचं? राहील लक्षात? काय आलं का नक्की गणित? एकाच ट्रायंगलचे दोन प्रकारांनी एरिया काढता येतात. पहिल्यांदा काढला तेव्हा हाईट आतली घेतली, बेस खाली घेतला. दुसऱ्यांदा काढला तेव्हा हाईट इकडे घेतली आणि बेस हाईटला घेतला. क्लिअर एकदम? आणि मग दोन्ही इक्वेशन जे भेटले एकात एक व्हॅल्यू टाकून दिली. बघा, एरिया ट्रायंगल PQR ची किंमत 18 भेटली, ती फक्त आपण पहिल्या इक्वेशन मध्ये टाकून दिली. टाकल्यानंतर काय आलं? 6 इकडे गेला, 6 3 जा 18. क्लिअर एकदम? सार्थक डाऊट आहे का? बाकी कोणाला डाऊट असेल तर सांगा प्लीज पटापट. विश्वजित, विनायक, असेल तर काय सांगा, मला काय प्रॉब्लेम आहे. विचार, काही पण विचारा.
असं नका समजू रेकॉर्डिंग चालू आहे टाइम लागेल, काय प्रॉब्लेम नाही, किती टाइम लागू द्या, काय अडचण नाही. ताई बोल, काय डाऊट आहे? काहीच प्रॉब्लेम नाही. का माहिती आहे का काय प्रॉब्लेम आहे? याचा प्रश्न असा आहे, मी ऑनलाईन वाल्यांना पण सांगतो. त्याचं म्हणणं असं आहे की हाईटच्या जागी बेस घेतला आणि बेसच्या जागी हाईट घेतला तर काय प्रॉब्लेम होईल? काहीच होणार नाही. का नाही सांगतो बघा. हे बघा. जेव्हा हा फॉर्म्युला येतो की नाही, तुला पुढच्या पेजवर सांगतो बघा. जेव्हा आपण लिहितो हाफ इंटू बेस इंटू हाईट, बरोबर? समजा तुला बेस दिलेला आहे 3 आणि हाईट दिलेली आहे 4, बरोबर? हाफ इंटू बेसच्या जागी टाकायला पाहिजे 3 आणि हाईटच्या जागी काय टाकायला पाहिजे 4. चला बघूया उत्तर काय येतं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, बरोबर ना? आणि 3 2 जा काय येतं 6. पण तू उलट केलंस. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकताना तू समजा उलट्या व्हॅल्यूज टाकल्यास, म्हणजे बेसच्या जागी हाईट टाकली आणि हाईटच्या जागी बेस टाकली. चल सांग मला आता काय टाकलं पाहिजे मग. हाफ इंटू काय लिहू बेसच्या जागी 4 आणि हाईटच्या जागी 3. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा सेमच आन्सर येतं. का सेम येतं? कारण मल्टिप्लिकेशन आहे ना. मल्टिप्लिकेशनला 3 इंटू 4 केलं काय आणि 4 इंटू 3 केलं काय, आन्सर सेमच येतं. कळतंय का नक्की? काही डाऊट नाही, काही प्रॉब्लेम नाही झाला, म्हणजे बेस हाईट उलट पलट झालं तरी होऊन देऊ नका, पण काय प्रॉब्लेम येणार नाही. इन द एडजॉइनिंग फिगर AP perpendicular to BC, AD parallel to BC. AP perpendicular to BC, हे बघा, AP perpendicular to BC, परपेंडिक्युलर AP perpendicular to BC चा अर्थ काय? इथे 90 डिग्रीचा अँगल होतोय. इथे AP is perpendicular to BC. AP is perpendicular to BC. AD parallel to BC. AD parallel to BC. एरिया ट्रायंगल ABC is to एरिया ट्रायंगल BCD फाइंड आउट करायचा. नो प्रॉब्लेम. मित्रांनो, हा थोडा विशेष समय, विशेष यासाठी कारण ह्याच्यामध्ये पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन जर आल्या तर लक्षात घ्या, 2 पॅरलल लाईन्सच्या मधलं अंतर सेम असतं. हे अंतर कसं असतं? सेम. हीच तर विशेषता आहे ना पॅरलल लाईन्सची. पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा. पॅरलल लाईन्सच्या मधलं डिस्टन्स कसं असणार? सेम. फॉर एक्झाम्पल बघा, ही पट्टी आणि ही पट्टी, स्क्रीनच्या मधलं अंतर सेम आहे की वेगवेगळं आहे? सेमच आहे ना, सेमच आहे. ह्याचा अर्थ काय होतो की आत जेवढे ट्रायंगल तयार होतील, पॅरल लाईन्सच्या आतमध्ये जेवढे ट्रायंगल तयार होतील त्यांची उंची सेम असणार आहे, हाईट सेम असणार आहे. हे बघा, ट्रायंगल ABC दिसतोय तुम्हाला, ट्रायंगल ABC, त्याची जी हाईट आहे हीच हाईट असणार आहे ट्रायंगल BDCची. अरे उंची तुम्हाला आत्ताच ठरलं ना, पण हे अंतर सेमच आहे की नाही? हे अंतर सेमच आहे, म्हणजे उंची कशी असणार? सेम असणार. मग इथं काय लिहायचं बघा, फॉर ट्रायंगल्स between parallel lines, the heights are same. Heights of these triangles are equal. अशा ट्रायंगलची हाईट इक्वल असते. हाइट्स ऑफ दिस ट्रायंगल्स आर इक्वल. एरिया ट्रायंगल ABC इज टू एरिया ट्रायंगल BCD काढायचं आपला. चला पटापट आता एरिया काढायला घेऊया. एरिया ट्रायंगल ABC, मित्रांनो इज टू चा अर्थ अपॉनच असतो. हे जे अपॉन झालं ना आतापर्यंत, हे अपॉन होतो का नाही अपॉन? तर हे रे, हे ह्याचाच अर्थ इज टू असतो. इज टू म्हणजे हे दोन टिपके टिपके टाकलेत नाही ते, हे दोन टिपके, दोन टिपके म्हणजेच अपॉन. थोडक्यात तुम्हाला काय विचारलंय माहिती आहे का? थोडक्यात जर सांगायचं झालं तर एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल, हे विचारलं. फक्त स्टाईल चेंज केले विचारायचे. ठीक आहे, दोन टिपके टाकले जातात फक्त. एरिया ट्रायंगल ABCचा आपण पहिले आन्सर काढूया, नंतर BCD सेपरेट सॉल्व्ह करूया. चला पटापट एरिया ट्रायंगल ABC. ABC कडे नीट बघा, हा BC बेस आहे ना? BC कोण आहे? बेस. आणि AP काय झाली? हाईट. ते काय राहील? हाफ इंटू BC इंटू AP. डाऊट आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. डाऊट आहे का कोणाला? असेल तर विचारा. एरिया ट्रायंगल ABC काढला आपण. आता एरिया ट्रायंगल BCD काढायचं. BCD, BCD जरा विचित्र ट्रायंगल आहे बघा ना. BCD कसा दिसतोय बघा. हा BCD दिसायला असा आहे.
मागासारखंच आहे की नाही? मागाशी होता ना असा ट्रायंगल, त्याला बाहेरनं हाईट होती, आतनं हाईट होती, आठवतंय का? पण ह्याला कुठंच हाईट नाही. तुम्ही बघा ना, ह्याच्या आतून लाईन चालली पण 90 डिग्री बनवत नाही. टी, सी आणि इथं बी. इथनं अशी लाईन आहे का बरं? इथं बघा बरं. आहे का? चेक करा. 90 डिग्री बनवते का मला सांगा? हे बघा, लाईन तर आहे, पण 90 डिग्री बनवते का? नाही, म्हणजे ती हाईट नाहीये मित्रांनो. हां. ओके. ती हाईट नाहीये. मग करायचं काय? ह्याचा एरिया कसा लावायचा? लक्षात घ्या. ह्याचा बेस तर तुम्ही बीसीच घ्याल. उंची घेताना एपी घ्यायची. उंची मला माहिती आहे ट्रायंगलच्या बाहेरचीच लाईन आहे. पण तुम्हाला म्हटलं होतं ना की सगळ्यांच्या उंच्या कशा असतात? सेम असतात. पॅरलल लाईन्सच्या मध्ये कोणतेही ट्रायंगल असो त्यांच्या उंची कशी असणार आहे? सेम असणार. मग तुम्ही काय लिहायचं इथे? ऑल्सो एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू हाफ इंटू बेस काय? BC आहे मित्रांनो. बेस हा BC. BC इंटू परत एकदा काय येणार? AP. रिझन वरती दिले फॉर ट्रायंगल्स बिटवीन पॅरल लाईन्स हाईट ऑफ दिस ट्रायंगल्स आर इक्वल. हाईट इक्वल असते. आता रेशो घ्या बरं त्यांचा. एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AP. पुन्हा एकदा हाफ इंटू BC इंटू AP. सगळं कट होणार. आन्सर काय भेटणार? 1/1. ह्यालाच लिहायचं 1:1. कसं लिहिलंय बघा? 1:1. का? ह्यांनी हे स्टाईल दिली का नाही? इज टू. हे जर नसतं असं काय टाकलं तर आपण 1/1 लिहिलं असतं. 1/1 म्हणजे 1च. 1:1. राहील लक्षात? डाऊट आहे कुणाला? हा हा. कुठला? नाहीये ना. बीसीडीला राईट अँगल ट्रायंगल नाहीये. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? तो पॅरलल लाईन्सच्या मध्ये. बेस तर तू कुठलीही साईड घेऊ शकतो. बेसचा प्रश्नच येत नाही. हाईट साठी तुला काय करावं लागलं? हाईट तुला बाहेर नाही घ्यावी लागली. का? कारण पॅरलल लाईन्सच्या मध्ये येतो. नाही, एक्झॅक्टली. मी काय म्हटलो होतो? मी रेकॉर्डिंगला पण सांगतो. मी असं म्हटलो होतो की हा जो फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट हा कधी वापरायचा? राईट अँगल ट्रायंगल असेल तरच वापरायचा. म्हटलं होतं की नाही? पण आता इथे एक्सेप्शनल केस आहे. एक्सेप्शनल केस म्हणजे काही अपवाद असतात ना. अपवाद म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू? एक्झाम्पल. हायड्रोजनच घ्या. हायड्रोजन हा गॅस आहे. तरी सुद्धा अल्कली मेटल्समध्ये ग्रुप 1A ला टाकलेला आहे त्याला टॉपला. अपवाद येतो. पहिला बघा ॲटॉमिक नंबर 1 आहे की नाही? टॉपला टाकलाय. म्हणजे सायंटिस्ट लोकांना प्रश्न पडलाय, हैराण झाले ते की ह्याला टाकायचा कुठे? अपवाद येतो है ना. असे अपवाद असतात मित्रांनो. जसं आता अजून देऊ का एक्झाम्पल? अजून एक्झाम्पल देऊ तुम्हाला. भरपूर आहे एक्झाम्पल सोसायला गेलं तर. आपण जनरली बघतो की नॉन मेटल्स म्हणजे अधातू नॉन मेटल्स ब्रिटल असतात. ब्रिटल. डायमंड घ्या. जगातला सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स काय? डायमंड है ना. अपवाद आहे. तसं इथे या ट्रायंगलमध्ये मलाही कळतंय तुम्हालाही कळतंय की 90 डिग्री कुठंच नाहीये. मग कसं काय करायचं? सॉल्व्ह कसं करायचं? पण ह्या ट्रायंगलच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत? पॅरलल लाईन आहेत बघा. टोकाला इथे एक पॅरलल लाईन चालली, इकडे खाली एक बेसला पॅरलल लाईन चालली. पॅरलल लाईन्सच्या मध्ये जर ट्रायंगल सापडला, बेस तर हा घ्यालच तुम्ही. बेस तर काय कुठलाही घेता येतो. हाईटच नाही ना याला. प्रॉब्लेम 90 डिग्री नाही म्हणजे काय? परपेंडिक्युलर लाईन नाहीये. बरोबर ना? हाच प्रॉब्लेम आहे की नाही? मग ह्याच्यासाठी परपेंडिक्युलर लाईन कुठली पकडायची? ही पकडायची. तुम्हाला अजून जर डिटेल सांगायचं झालं, तर तुम्हाला थोडंसं इमॅजिन करावं लागेल. मी तर हेल्प करतोच. नीट लक्ष द्या एकदम. बघा समजेल. नीट लक्ष द्या. मला सांगा हा डायग्राम नीट बघा. हा डायग्राम नीट बघा. हा जवळपास सेम दिसतोय. ह्याच्याकडे आहे का 90 डिग्री? 90 डिग्री आहे का ह्याच्याकडे? नाही. दिसायला सेम आहे की नाही? आता थांबा जरा. ह्याच्याकडे एक एक्स्ट्रा गोष्ट काय होती? हाईट होती. हाईट दिलेली होती ना? होती की नव्हती? आता तीच हाईट तुम्हाला इकडे दाखवतो. इमॅजिन करा ही हाईट अशी सरकवत हिथं आणली. हीच हाईट. अरे हाईट तर आहेच ना. उंची आहे की नाही त्याला काहीतरी? एवढंच की दिलेली नाहीये.
समजतंय का? दाखवली नाहीये ही लाईन एकाच ठिकाणी दाखवली ना. इमॅजिन करा की हीच उंची हिथं आणली तर हा दिसायला असं जाईल ना. टीच्या ऐवजी डीपी येईल समजा. समजतंय मी काय म्हणतोय तुम्हाला? मी म्हणून म्हणतोय की हाईट तर सेमच आहे. उंची ह्या ट्रायंगलची जर मोजायची झाली तुम्हाला तर उंची तुम्ही कुठून मोजाल? टॉप मोस्ट पॉईंट पासून खालपर्यंत, बरोबर की नाही? ती हाईट इथं मोजली गेली ना, किती आहे? एपी. तर ह्या केसमध्ये काय करायचं, हाफ इंटू बीसी इंटू एपी टाकून द्यायचं. आणि हे रिझन महत्वाचं आहे. पॅरलल लाईन्सच्या मध्ये जर ट्रायंगल असेल त्यांचं हे कसं असतं, हाईट कशी असते, इक्वल असते. ठीक आहे, डन. लेट्स गो अहेड. बरं, आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मला वाटतं तुम्हाला आता सॉल्व्हिंगला दिले बरे पडेल, कारण हे हाफ इंटू बेस इंटू हाईट वालेच क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, मी थांबतो. ते होमवर्कला ठेवा. होमवर्कला म्हणजे ऑनलाईन वाल्यांसाठी तुम्ही आता लगेच सॉल्व्ह करायचे ते. डाऊट आलं तर आपण बघूया. चला स्टार्ट करा.